मग घातलं का नाही गाडीला HSRP नंबर प्लेट? काय नाही, मी निघालो घालायला म्हणून म्हटलं घातलं का नाही तुम्ही बघावं. वैताग तर आलाय नंबर प्लेट बदलायचा, पण ते 10,000 आठवलं की वाटतं आपलं घालून घ्यावं नंबर प्लेट. गाडीचा पाक खुळखुळा होत आलाय, पण नंबर प्लेट नवीनच पाहिजे. आला आला बघा हे. बाहेर निघालं म्हणले की आलेलाच असतो कायम. माणसानं कुठं बाहेर जायचं का नाही तीच समजत नाही. असू देत, आता हे प्लेट नंबर प्लेट बसून परत कंपनीत जायचं आहे. हिंजवडीतलं अतिक्रमण काढले, चांगला विषय केला आहे. रस्ता जरा मोकळा मोकळा वाटतोय. फक्त आता रस्त्याची कामं तेवढी करा म्हणावं, लयच रस्ता खराब झाली ती. हे बघा भोमकर चौकातला रस्ता, आलं की हादरच, सगळं खड्डे जायचे फुटफुटभर. कशी माणसानं गाडी चालवायची? आम्ही भरलेल्या टॅक्सचं रस्तं सगळं गुजरातमध्ये बनते ती वाटतं. आलो बघा हायवेला. हायवेवाले वाटते असंच घरी निघून जावं. सेंटर होतं बानेरमध्ये, तिथं जाऊन नंबर प्लेट घेतल्या. आता नंबर प्लेट बसवायच्या होत्या. ही बघा लोकेशन कसं आहे, एकदम हॅपनिंग हॅपनिंग. सगळा राडाच आहे, नुसता चिखलच. आता हे अशा ठिकाणी पावसात नंबर प्लेटला लाईन लावायची आहे. आम्ही थांबूच हो, आम्ही शेतकऱ्याची पोरं आहे. पण ही पुण्यातले हायपायवाले कसे पाय ठेवायचे या चिखलात? उड्याच हाणतील की नुसती. मला वाटलं होतं 731 रुपये आणि पेट्रोलचं 200 रुपये, एवढं इन्व्हेस्ट करून जरा चांगली तर जागा असेल नंबर प्लेट बसवायला. पण कशाचं तवा, वरनं पाऊस पडतोय आणि खाली माणसं लाईनीला उभा राहिली ती. 1.5 तास लाईनीत उभं राहायला लागलं. रस्ता तर असा चिखलच होता बघा. बरं, आणि एक महत्त्वाचं सांगायचं आहे, नंबर प्लेट तिथेच टाकून येऊ नका, नंबर प्लेट घेऊन या. ही बघा पायाची अवस्था चिखलात उभं राहून, सगळी पॅन्ट खराब, बूट खराब. बरं, एवढं सगळं करून सुद्धा एकच नंबर प्लेट तिथं बसली. दुसरी नंबर प्लेट मला बाहेर येऊन दुसऱ्या ठिकाणी घालायला लागली, ती पण पैसे देऊन. का? ती सांगतो पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघा म्हणजे समजेल. पाणी चांगलंच वसरलं आहे बरं का. चला कामावर जा.